विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या परिसर अभ्यास भाग 2 मधील 7वा पाठ निवारा ते गाव वसाहती हा पाहणार आहोत. या आधीच्या 6व्या पाठामध्ये आपण पाहिलं की अश्मयुगातील मानवानं कोणकोणत्या प्रकारची दगडाची हत्यारं तयार केली होती. त्यामध्ये कुशल मानवानं कशा प्रकारची दगडाची हत्यारं तयार केली, त्याचप्रमाणे आपण हे देखील पाहिलं की कुशल मानवाला होमो हॅबिलिस असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे त्यानंतर होमो इरेक्टस म्हणजे ताठकण्याचा मानव, होमो इरेक्टस. तसेच होमो इरेक्टस नंतर निअँडरथल मॅन. निअँडरथल हे जर्मनीतल्या ठिकाणाचं नाव आहे, हे देखील आपल्याला माहिती आहे. तर निअँडरथल मॅन आणि त्याच्याविषयीची माहिती, त्याचप्रमाणे त्यानं कोणकोणत्या प्रकारची दगडाची हत्यारं तयार केली हे देखील पाहिलं. त्याला शक्तिमान मानव म्हटलं जातं हे पाहिलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की होमो सेपियन आणि होमो सेपियन सेपियन असे 5 प्रकारे मानवाची झालेली उत्क्रांती आपण बघितलेली आहे. आजच्या पाठामध्ये आपण अश्मयुगातील मानवाचा निवारा कसा होता, त्याचप्रमाणे हंगामी म्हणजे विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट प्रकारे तयार केलेली घरं किंवा तळ याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. आणि गाव वसाहती, अश्मयुगातील मानवाची गावं कशी होती, वसाहती कशा होत्या, या संबंधाची माहिती आपण घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला याच्यातला मुद्दा आहे निवारा. अश्मयुगातील मानवाचा निवारा कसा होता. निवारा या शब्दाचा अर्थ आहे घर. अश्मयुगातील माणूस कोणत्या प्रकारच्या घरामध्ये राहत होता हे आता आपण पाहणार आहोत. 5व्या पाठात आपण पाहिलं की शक्तिमान मानव म्हणजेच निअँडरथल मॅन हा प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करायचा. आपण पाहिलेलं आहे की निअँडरथल मॅन जो आहे, शक्तिमान मानव जो आहे, तो गुहेमध्ये राहायचा. आणि त्यावेळी युरोपमध्ये, युरोप जे खंड आहे ते खंड इतकं थंड होतं, इतकं तिथं थंडी होती की गोठवून टाकण्या इतकं अतिशीत हवामान, अतिशीत खूप थंड हवामान युरोप खंडामध्ये होतं. शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आपण हे देखील पाहिलं की शक्तिमान मानव काय करायचा, अग्नीचा वापर करायचा आणि शेकोटी तयार करायचा. आणि त्यामुळे त्याला थंड हवामानात राहण्याची शक्ती मिळाली. अन्यथा थंड हवामानात त्याला राहता आलं नसतं, टिकाव धरता आला नसता, तो नष्ट झाला असता. त्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आलं. कशामुळं? शेकोटीचा वापर केल्यामुळं. परंतु तेवढेच पुरेसे ठरले नसावे. त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून तंबू उभे केले. बघा, शक्तिमान मानवानं काय केलेलं आहे, तर फक्त शेकोटीच वापरली का हो, तर नाही वापरलेली. शक्तिमान मानवानं आणखी गुहेच्या आतमध्ये जनावरांची कातडी वापरली आणि उबदार अशा प्रकारचे तंबू तयार केलेत. कशासाठी? राहण्यासाठी. त्याचप्रमाणे जिथं गरज होती त्या ठिकाणी उघड्यावर झोपड्या सुद्धा बांधलेल्या आहेत. ज्या ठिकाणी शक्तिमान मानवाला वाटलं की इथं मला गरज आहे थंडीपासून बचाव करण्याची, वातावरणातल्या बदलांपासून बचाव करण्याची, त्या ठिकाणी उघड्यावर झोपड्या देखील बांधलेल्या आहेत. इथं आपल्याला एक चित्र दिसतंय आणि या चित्रामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की ही एक गुहा आहे. आणि या गुहेमध्ये शक्तिमान मानवानं काय केलंय की वेगवेगळ्या प्रकारची चामडी वापरून एक निवारा तयार केलेला दिसून येतो. हे कल्पना चित्र आहे. आणि शक्तिमान मानवानं काय केलंय बघा, फ्रान्स येथील, फ्रान्स हा देश आहे, या देशामध्ये एका गुहेच्या आतील भागामध्ये उभारलेला 2 खोल्यांचा उबदार तंबू आपल्याला इथे दिसतोय. उबदार अशा प्रकारचा 2 खोल्यांचा तंबू या ठिकाणी आपल्याला त्याचं एक चित्र दिसत आहे. आता हंगामी तळ. हंगामी तळ म्हणजे काय,
तर मध्याश्मयुगीन काळामध्ये ज्यावेळी आपण अश्मयुगाचे 3 भाग बघितलेले आहेत, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. बघा आठवतंय का तुम्हाला? पुरा, मध्य आणि नवाश्मयुग. आणि त्याच्यामध्ये मध्याश्मयुगाच्या काळामध्ये बुद्धिमान मानव जो होता, त्या बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली. मध्याश्मयुगामध्ये बुद्धिमान मानव हा संपूर्ण जगामध्ये राहत होता, जगभर वस्ती त्याने केली होती, समूहात राहत होता. मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते, सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. त्यामुळे मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत देखील बदल होत होता. मध्याश्मयुगामध्ये काय झालं तर हा जो बुद्धिमान मानव आहे तो संपूर्ण जगात राहू लागला. त्याच वेळी आपण हे देखील बघितलं की अतिशीत हवामान होतं युरोपमध्ये, थंड हवामान होतं, गोठवून टाकण्या एवढी थंडी होती. परंतु आता मात्र मध्याश्मयुगात काय होऊ लागलेलं आहे, हवामान उबदार होऊ लागलं आणि पर्यावरणात बदल होऊ लागलेले आहेत. आणि त्यावेळी काय झालेलं आहे तर आहारामध्ये देखील बदल झालेले आहेत. फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल. बघा हे वाक्य लक्षात घ्या, फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणामध्ये झालेले बदल. याच्यामुळं काय झालं, मध्याश्मयुगापर्यंत मॅमोथ शब्द लक्षात ठेवा. काय आहे मॅमोथ? तर मॅमोथ हा महाकाय प्राणी आहे. महाकाय, महा म्हणजे मोठा, काय म्हणजे शरीर, मोठ्या आकाराचं शरीर, मोठा आकार ज्याचा आहे, मोठ्या शरीराचे प्राणी मॅमोथ त्यांना म्हटले गेलेले आहे मॅमोथ. मॅमोथ सारखे प्राणी नष्ट होऊ लागले होते. त्यामुळे शरीराच्या बरोबरीने, त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला. बघा आपण हे बघितलं की बुद्धिमान मानव हा मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकत होता, वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार बनवू शकत होता. आणि त्याच काळामध्ये हवामान बदल होत होता, मोठ्या प्रमाणात शिकार केली जात होती आणि त्यामुळे मॅमोथ सारखे प्राणी नष्ट होऊ लागले. मग आता शिकार करायची कशाची? तर मानव काय करायला लागला, मोठ्या प्रमाणावर मासेमारी करायला लागलेला आहे. आता त्याचा रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. आता बुद्धिमान मानव काय करायला लागलेला आहे तर मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याच्या ऐवजी रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी यासारख्या छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करायला लागला. इथं आपल्याला एक चित्र दिसतंय बघा, मॅमोथ. मॅमोथ काय आहे तर मॅमोथ हा हत्तीचा पूर्वज आहे. जसं आपण म्हणतोय की एप वानरापासून मानवाची उत्क्रांती झाली असावी, म्हणजे मानवाचा पूर्वज हा एप वानर मानला जातोय, तसं मॅमोथ हा हत्तीचा पूर्वज आहे. परंतु हत्तीच्या तुलनेत आकारानं प्रचंड मोठा आहे. आकारानं कसा आहे, प्रचंड मोठा आहे. हत्तीसारखाच दिसतोय बघा, प्रचंड लांबच्या लांब सुळे आहेत, मोठा आकार आहे. हत्ती आणि मॅमोथ हे दोन्ही जीव, दोन्ही प्राणी सारखे दिसत आहेत. मॅमोथ हा काय आहे, हत्तीचा पूर्वज आहे. आणि बदलत्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशापर्यंत भटकंती करू शकत होते. आहार बदलल्यामुळं हे जे बुद्धिमान मानवाचे समूह आहेत, त्यांच्या टोळ्या आहेत, त्या दूर दूर भटकायच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहायच्या. आपण हंगामी निवारा पाहतोय. आणि मग हे बुद्धिमान मानव काय करायचे, बुद्धिमान मानव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे. त्यामुळे कायमस्वरूपी घर तयार करण्याच्या ऐवजी तात्पुरतं घर, हंगामी घर तयार करायचे, हंगामी निवारा करायचे आणि त्या ठिकाणी राहायचे. त्या हवामानानुसार धान्याची कापणी करायची, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामं बुद्धिमान मानवाचे समूह करायचे. मासे कोणत्या हंगामामध्ये त्यांना मिळतायत हे पाहायचे. इथं चित्र दिसतंय बघा, हा हंगामी तळ आहे. हंगामी म्हणजे तात्पुरता, कायमस्वरूपी नाही. तर इथं बघा काही
मानव जे आहेत ते मासेमारी करतायत बघा. काही काय करतायत, शिकार करतायत. शिकारीसाठी धनुष्यबाण त्यांनी तयार केलेला आहे. काही जण केलेली शिकार घेऊन येत आहेत. काही जण अग्नीचा वापर करून ते भाजण्याचा जो काही प्रकार आहे, शिकार भाजणे हा करतायत. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण बघितलं तर काही ठिकाणी हे जे मानव आहेत, आधुनिक मानव, हे काय करतायत, होडीसारखे काही जी वाहनं आहेत त्यांना शिकारीसाठी उपयोगी पडतील. मासेमारी करायला जर होडी पाहिजे असेल तर तो ओंडका कोरून ती होडी तयार करण्याचं काम हे करतायत. अशी चित्राद्वारे सुद्धा आपल्याला ही बुद्धिमान मानवानं शिकारीमध्ये, हंगामी तळामध्ये कोणकोणत्या प्रकारची कामं केली हे समजतंय. कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करत होते. बुद्धिमान मानवाचे समूह काय करायचे, कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचं निरीक्षण करायचे. अशा कारणामुळे एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत आणि ज्या ठिकाणी जास्त शिकार मिळते त्या ठिकाणी ह्या टोळ्या, हे समूह काय करायचे, जास्त काळ थांबायचे. रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या जागेत त्यांचे हंगामी तळ पडत असत. रानातली जी झाडं आहेत त्याची तोडणी करायचे आणि मोकळ्या जागेमध्ये त्यांचे तळ पडत असायचे. आणखी एक चित्र आपण बघू शकतो. कशाचं आहे तर इथं चांगली घरं आहेत बघा, नदी वाहते आहे, जे पाण्याची सोय आहे आणि इथं शेती, धान्याची कापणी चाललेली आहे. इथं जो आदी मानव आहे, अश्मयुगातील मानव, तो हातामध्ये शस्त्र घेऊन, हत्यार घेऊन येतोय. इथं लहान मुलाला सांभाळणारी स्त्री आपल्याला दिसते. काही काम करणारे स्त्री पुरुष इथं दिसत आहेत. काही प्राणी आपल्याला इथं चरताना दिसत आहेत. बघा, बारकाईनं जर आपण चित्रांचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं की नवाश्मयुग, त्याच्यामध्ये नवाश्मयुगात मानव कशा पद्धतीने राहत होता, चित्रांच्या द्वारे सुद्धा आपण समजावून घेऊ शकतो. तर गाव वसाहती, नवाश्मयुगातील माणसाची जीवन पद्धती जी आहे ती पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळातील जीवन पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न होती. पुराश्मयुगामध्ये आणि मध्याश्मयुगामध्ये मानव जसा राहत होता तसं नवाश्मयुगात राहत होता का तर नाही, बदललेलं होतं. काय बदल होते तर या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला. या काळात मानव काय करायला लागला, अन्नधान्याचं उत्पादन स्वतः करू लागला. पूर्वी काय करायचा, तो भटकायचा, फिरायचा, जिथं अन्न मिळेल, जिथं त्याला शिकार मिळेल, जिथं त्याला मासेमारी करता येईल अशी ठिकाणं शोधायचा आणि जोपर्यंत त्याला अन्न मिळतंय तोपर्यंत तिथं थांबायचा, नंतर पुढे जायचा, असं करत असे. परंतु नवाश्मयुगामध्ये तो एका ठिकाणी राहू लागला. त्याचं कारण तो स्वतः अन्नधान्य पिकवू लागला, म्हणजे तो शेती करू लागला. शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. नवाश्मयुगातील संस्कृतीचं वैशिष्ट्य काय तर शेतीची सुरुवात. शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते. शिकार करण्यासाठी, फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी फिरावं लागतंय, सारखं फिरणं, भटकंती करावी लागते. परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येते. परंतु खूप काळ पुरेल. कधी कधी या मानवाला उपाशी राहावं लागायचं भटकंती करताना. जर शिकार नाही मिळाली तर उपाशी राहावं लागायचं. मग काय करायचं, मग मानवानं थोडीशी बुद्धी चालवली आणि शेती करायला लागला, स्वतःचा अन्नधान्य पिकवायला लागला. त्यामुळं आता हे अन्न साठवून ठेवता येऊ लागलं आणि त्यामुळं तो एका ठिकाणी राहू लागलेला आहे. या काळात सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही, त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता उरली नाही. नवाश्मयुगामध्ये मानव सतत फिरत नव्हता. मध्याश्मयुगामध्ये मात्र बुद्धिमान मानव शिकार करण्यासाठी फिरतोय, भटकंती करतोय. त्यामुळे त्यानं हंगामी तळ तयार केलेत. मात्र नवाश्मयुगामध्ये गाव तयार झालेले, वसाहती तयार झालेल्या आहेत, कायमस्वरूपी झालेल्या आहेत. त्याप्रमाणे शेतीचा जो विकास झालाय, शेतीची कामं करायला लागतायत,
त्यामुळे एके ठिकाणीच राहणं आवश्यक झालं. त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसाच्या अनेक पिढ्या एका ठिकाणी स्थिरावल्या. या नवाश्मयुगीन गाव वसाहतीचे सामाजिक संघटन आणि संस्कृती यांचे विविध पैलू आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या पाठामध्ये 3 भागामध्ये माहिती घेतलेली. कोणती माहिती घेतली बघा. तर सुरुवातीला आपण मानवाची निवाऱ्याची पद्धत याच्याविषयी माहिती घेतली. निवारा, मग तो निवारा कशा स्वरूपानं पाहिलाय? 3 प्रकारे आपण पाहिलेला आहे. पुराश्मयुगामध्ये, मध्याश्मयुगामध्ये आणि नवाश्मयुगामध्ये. तर पुराश्मयुगामध्ये मानव कसा राहत होता, मध्याश्मयुगामध्ये कसा राहत होता आणि नवाश्मयुगामध्ये कसा राहत होता हे आपण पाहिलं. पुराश्मयुगामध्ये शक्तिमान मानवाविषयी आपण माहिती घेतली आणि हा शक्तिमान मानव काय करायचा, तर गुहेमध्ये प्राण्यांची चामडी किंवा कातडे वापरून उबदार अशा प्रकारचं वातावरण तयार करायचा आणि तो गुहेमध्ये राहायचा. मध्याश्मयुगामध्ये काय झालेलं आहे, बुद्धिमान मानव आहे तो हंगामी तळ तयार करायचा. हंगामी तळ म्हणजे तात्पुरते, कारण तो शिकारीसाठी काय करायचा, भटकंती करायचा, फिरायचा. त्यामुळं मध्याश्मयुगामध्ये बुद्धिमान मानव जो आहे तो बुद्धिमान मानव सतत फिरू लागलेला आहे. जिथं जास्त शिकार मिळते आहे त्या ठिकाणी मात्र तो जास्त काळ थांबू लागलेला आहे. आणि यातूनच नवाश्मयुगामध्ये काय झालेलं आहे, तर गाव वसाहती म्हणजे तो स्वतः शेती करू लागला. शेतीचा उदय, शेती करणे याचं तंत्र नवाश्मयुगाचं ते वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे शेती करण्यासाठी त्याला एके ठिकाणी राहावं लागलं आणि तिथं मग गाव वसाहती तयार झालेला आपल्याला दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपण समजावून घेतला. व्यवस्थितरित्या तुम्ही याचा अभ्यास करा. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.